Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Eduon Tips. बघा आजचा जो आपला टॉपिक आहे दॅट इज द एन्झाइम्स. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडे चॅप्टर. एन्झाइम्समध्ये आपल्या भाषेत जर बघायचं झालं तर सपोज एक बंटो आहे आणि ते एक ही चिंके. ओके, हे एकमेकाला म्हणजे आवडतात वगैरे. मग यांचा एक कॉमन फ्रेंड असतो दॅट इज द बंडू सपोज. ओके, मग बंडू काय करतो यांना म्हणजे भेटण्यासाठी वगैरे किंवा ज्या काय म्हणजे यांना भेटायचं असतं वगैरे तर मग लगे हे येऊ शकत नाही ना, मग या दोघांचा एक कॉमन फ्रेंड असतो दॅट इज द बंडू. मग यांना मदत करतो. ओके, हा म्हणजे कोणती स्वतः तर पार्टिसिपेट होत नाही, म्हणजे स्वतः काय म्हणतात स्वतःमध्ये काही चेंज करत नाही, जस्ट ह्यांना हेल्प करतो थोडंसं म्हणजे फास्ट प्रोसेससाठी. दॅट इज द फंक्शन ऑफ एन्झाईम. म्हणजे बंडू हा एन्झाईम म्हणून फंक्शन केला. दॅट इज द इन शॉर्ट मिनिंग. ओके, तेच आपल्याला बघायचं आहे. काय म्हणतं आहे ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. येस, दॅट इज द ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. एन्झाईम काय असतात ऑलमोस्ट प्रोटीन. ओके, ऑलमोस्ट म्हटले सगळे नाही, ऑलमोस्ट. ओके, almost all enzymes are the proteins. There are some nucleic acids which behave like enzyme. म्हणजे काही न्यूक्लिक ॲसिड सुद्धा असतात जे एन्झाईम म्हणून काम करतात. दॅट इज द रायबोझाइम्स. ओके, न्यूक्लिक ॲसिड दॅट इज द रायबोझाइम्स. ओके, रायबोझाइम्स, दॅट्स ऑल. रायबोझाइम्स. वन कॅन डिपिक्ट एन्झाईम बाय लाईन डायग्राम वगैरे. हां, म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर पण असू शकतं, परंतु मोर काय म्हणतात प्रोबेबल किंवा मोर करेक्ट स्ट्रक्चर इज द सेकंडरी स्ट्रक्चर. ओके, सेकंडरी अँड टर्शियरी स्ट्रक्चर. ओके, म्हणजे मोस्टली प्रायमरीपेक्षा सेकंडरी अँड टर्शियरी स्ट्रक्चर. ओके, म्हणजे आपण सेकंडरी किंवा टर्शियरी स्ट्रक्चर कन्सिडर करू. वेन यू लुक ॲट टर्शियरी स्ट्रक्चर म्हणजे आपण टर्शियरी स्ट्रक्चर बघितलं. सपोज टर्शियरी स्ट्रक्चर कसं असतं एकमेकावरती, म्हणजे आपण पहिलं स्टार्टिंगला काय बघितलं प्रायमरी स्ट्रक्चर ते लाईन, परत त्यानंतर कसं असणार दॅट इज द फोल्ड होणार, परत त्यानंतर याचं टर्शियरी स्ट्रक्चर कसं होणार असं, सपोज हे असं, म्हणजे एकमेकावरती असं फोल्ड होणार. दॅट इज इट्स टर्शियरी स्ट्रक्चर. म्हणजे आपण सेकंडरी किंवा टर्शियरी स्ट्रक्चर कन्सिडर करतो. ओके, येस, इथे सांगितलं एक बॅकबोन ऑफ द प्रोटीन चेन फोल्ड्स अपॉन इट सेल्फ. ओके, द क्रिस क्रॉसेस म्हणजे क्रिस क्रॉस होते तेच बघितलं आपण स्ट्रक्चर. सर्वायसिस ऑर पॉकेट्स आर मेड. वन सच पॉकेट म्हणजे सपोज हे घेतलं तर ही पॉकेट जे तयार झाले, हे जे पॉकेट तयार झाले दिस इज द ॲक्टिव्ह साईट. म्हणजे असं कोणतेही हे पॉकेट असू शकते किंवा हे पॉकेट असू शकते किंवा हे पॉकेट, कोणतेही एखादं पॉकेट ॲक्टिव्ह साईट. म्हणजे सपोज जर असं आपण पकडलं. ओके, दॅट इज हे पॉकेट ॲक्टिव्ह साईट असू शकते. हे पॉकेट कोणतेही पॉकेट जे आहे ना एक असं ॲक्टिव्ह साईट असते म्हणजे तर सबस्ट्रेट बाइंड होतं आहे. ओके, दॅट्स ॲक्टिव्ह साईट. ओके, यातलं जे पॉकेट तयार होतं आहे दॅट इज द ॲक्टिव्ह साईट. ओके, ॲक्टिव्ह साईट. अँड ॲक्टिव्ह साईट ऑफ अन एन्झाईम सर्व पॉकेट इन विच सबस्ट्रेट फिट. यस, हे ॲक्टिव्ह सपोज ही पॉकेट घेतलं आपण, राईट. मग ह्याच्यामध्ये सबस्ट्रेट फिट होणार. दस एन्झाईम्स थ्रू देअर ॲक्टिव्ह साईट कॅटलाइज द रिॲक्शन ॲट हायर रेट. तेच सांगितलेलं की म्हणजे बंडू काय करतो आहे दोघांना म्हणजे मदत करतो आहे. स्वतःमध्ये त्यात काहीच इन्व्हॉल्व होत नाही, फक्त त्यांना मदत करतो आहे बस. म्हणजे स्वतःमध्ये काही चेंज नाही करत. दॅट्स ऑल. एन्झाईम्स कॅटलिस्ट डिफर इनऑर्गॅनिक. म्हणजे दोन टाईपचे कॅटलिस्ट असतात. एक तर इनऑर्गॅनिक म्हणजे आपण जे केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समध्ये जे वापरतो आहे ते, आणि एक दुसरे म्हणजे आपले जे बायोलॉजीमध्ये वापरतो आहे ते. ओके, इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट आपण तर बघूया. इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट. ओके, इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट. ओके, इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट वर्क इफिशियंटली ॲट हाय टेम्परेचर. यस, हाय टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, टेम्परेचर अँड प्रेशर कसं असते हाय असते ऑलवेज इनऑर्गॅनिक कॅटलिस्टसाठी. ओके, जस्ट ऑल्दो एन्झाईम्स गेट डॅमेज्ड ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर व्हाईल. म्हणजे आपली सपोज जर म्हणजे आपले बायोलॉजिकल एन्झाईम्सला टेम्परेचर हाय वगैरे असं काय लागत नाही. जर जास्ती टेम्परेचर किंवा काय म्हणतात टेम्परेचर किंवा प्रेशर जर वाढवलं तर ते डॅमेज होतात हाय टेम्परेचरला. ओके, अबोव 40 डिग्री सेल्सिअस.
However, enzymes isolated organisms who normally live under the extremely high temperatures. Yes, म्हणजे काही खूप असे कमी एन्झाईम्स आहेत जे हाय टेम्परेचरला सर्वाइव्ह होतात. ओके, आर स्टेबल अप टू कॅटॅलिटिक पॉवर म्हणजे हाय प्रेशर, येस, हाय टेम्परेचर. थर्मल स्टॅबिलिटी इज अन इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ सच एन्झाईम्स. म्हणजे आर्के बॅक्टेरिया वगैरे जे बघितलेलं आपण जे एकदम ह्याच्यामध्ये काय म्हणतात वर्स्ट कंडिशनमध्ये वगैरे राहतात ते आहे ते म्हणजे काय म्हणतात एकदम वर्स्ट म्हणजे एकदम हाय टेम्परेचरला राहू शकतात. ओके, तर पण काय काय वेळेला एकतर एन्झाईम. ओके, एन्झाईम म्हणजे काय करते कोणत्याही रिॲक्शनचं रेट वाढवतं आहे फक्त, स्वतः त्यामध्ये ना स्वतःमध्ये काही चेंज करत नाहीत, स्वतः पार्टिसिपेट होत नाही, काहीच नाही, फक्त ते काय म्हणतात त्या रिॲक्शनचा रेट वाढवतं आहे. मग त्यातला मोस्ट प्रोबेबली आपण स्ट्रक्चर कोणतं कन्सिडर करतो आहे, दॅट इज द सेकंडरी टर्शियरी स्ट्रक्चर. ओके, मग सेकंडरी टर्शियरी स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं त्या सपोज जर काय म्हणतात त्याचं क्रिस क्रॉस स्ट्रक्चर असते, मग त्यातलं एक पॉकेट फॉर्म होतात, मग त्या पॉकेटमध्ये सबस्ट्रेट फिट होतं आहे आणि एन्झाईम त्याचं फंक्शन करते. मग त्यातले इनऑर्गॅनिक कसे असतात, हाय टेम्परेचर हाय प्रेशरला म्हणजे काय म्हणतात ॲक्टिवेट होतात किंवा त्याचं फंक्शन करतात. तर ते जर आपण काय म्हणतात आपले बायोलॉजिकल एन्झाईम जर बघितले ते आहे ते म्हणजे 40 डिग्रीजपेक्षा सेल्सिअसपेक्षा जास्ती जर टेम्परेचर वाढवलं ते आहे ते डॅमेज होतात. दॅट्स ऑल. ओके, त्याच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. ओके, केमिकल रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.